अखेर 11 वर्षांनी भारत ठरला विश्वविजेता। दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव। सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी भारतासाठी ठरला टर्निंग पॉइंट। विराट कोहलीकडून टी20 इंटरनॅशनल मधून निवृत्तीची घोषणा। हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप। कॅप्टन रोहित शर्माचीही टी20 इंटरनॅशनल मधून निवृत्तीची घोषणा। विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन। म्हणाले, क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा अभिमान तर संघाचा चॅम्पियन्स म्हणून उल्लेख। भारताच्या विजयानंतर मुंबईतही जल्लोष। दादरच्या शिवाजी पार्कात जोरदार सेलिब्रेशन। क्रिकेट प्रेमींकडून विजय साजरा। भारताने टी20 विश्वकप जिंकताच पुण्यात जल्लोष। गुडलक चौकात क्रिकेट चाहत्यांचा आनंद शिगेला। फटाके फोडत चाहत्यांकडून जल्लोष। 200 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही। पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरून राज ठाकरेंचा टीकास्त्र। अमेरिकेत बृहण महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत। लाडकी बहीण योजना आणणारे बहिणीच्या पराभवासाठी प्रयत्न करतात। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा टोला। महायुती मित्रपक्षांचे वाद चव्हाट्यावर नको। मतभेद दूर करून एकत्र निवडणूक लढवा। सर्वजण एक टीम संदेश द्या। भाजप बैठकीत प्रभारींचे आदेश। राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला बसण्याची शक्यता। सुजाता सौनिक यांचं नाव चर्चेत। डॉक्टर नितीन करीर 30 जून रोजी होणार सेवानिवृत्त।